रायगडच्या अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे या परिसरातील 47 गावे व 33 आदिवासी वाड्यांची जीवनवाहिनी मानली जाते. उमटे धरण निर्मितीपासून गेली कित्येक वर्ष या धरणाचा गाळ न काढल्याने हे धरण गाळाने भरले. त्यामुळे येथील पाणी संपून उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गाववाड्या वस्त्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणून इथं तीव्र पाणी टंचाई उद्भवते. त्यामुळे पाण्यासारख्या मूलभूत व जीवनावश्यक प्रश्नावर चौल जिल्हा परिषद गटातून प्रथमच निवडून आलेल्या डॉक्टर सचिन राऊळ यांनी सातत्याने भूमिका मांडून जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले. उमटे धरणाचा गाळ 2 महिन्यात काढावा व या धरणाची देखभाल दुरुस्ती जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित करण्यात यावी अशी उमटे धरण संघर्ष समिती व जनतेच्या मनातील महत्त्वपूर्ण मागणी डॉक्टर सचिन राऊळ प्रशासन दरबारी वारंवार करतात. त्यांच्या मागणीची दखल घेत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासही सकारात्मकता दर्शवली. पावसाळा जवळ आल्याने व प्रशासकीय निधीला विलंब होत असल्याने उमटे धरणातील गाळ सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी एकत्र येऊन काढूयात असं आवाहन जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी केलं. जोपर्यंत उमटे धरणातील गाळ उपसा होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील. प्रत्येकाच्या घरात शुद्ध व मुबलक पाणी पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा डॉक्टर सचिन राऊळ यांनी दिला. सर, उमटे धरणाच्या पाणी प्रश्नावर आपण सातत्यानं आवाज उठवताय आणि एकूणच प्रशासन दरबारी देखील आपण याचा पाठपुरावा करताय. आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा आपण उमटे धरणावर जाताय, वस्तुस्थिती जाणून घेताय आणि एकूणच हा प्रश्न कसा सुटेल यासाठी तुम्ही याचा प्रयत्न करताना दिसताय. काय सध्या परिस्थिती आहे? पावसाळा जवळ आलेला आहे, निधीच्या बाबत काय तरतूद झालेली आहे? नियोजनच्या मीटिंगमध्ये जेव्हा मी हा प्रश्न मांडला तेव्हा तटकरे साहेबांनी 5 करोड निधीबद्दल त्यांनी चर्चा केली. श्रीरंग माने साहेब पण तिथे होते. पण जोपर्यंत हा मार्ग म्हणजे निकाली लागत नाहीये तोपर्यंत मी पाठपुरावा तर घेतच राहीन. कारण आता पावसाळा जवळ आलाय आणि येत्या काही दिवसात जर गाळ निघाला नाही तर हे पुन्हा पाऊस पडणार आणि पुढल्या वर्षीवर जाणार आणि पुन्हा हीच समस्या पुढल्या वर्षी उद्भवणार. त्यामुळे जोपर्यंत गाळ निघत नाही, जोपर्यंत प्रशासनाकडनं काही म्हणजे जो हवा तसा निधी मिळत नाही तोपर्यंत मी याचा पाठपुरावा तर घेतच राहीन. सर, मला सांगा की आता काही दिवसावर आता पावसाळा आलेला आहे आणि त्यामुळं गाळ काढणं तर उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्यासाठी आपली पर्यायी व्यवस्था ज्या पद्धतीने आपण यापूर्वी देखील सामाजिक संस्थांनी मिळून गाळ काढलेला, असं काही डोक्यामध्ये काही आहे प्लॅन? प्रशासनाकडनं आपण प्रयत्न करतोय पण शासकीय कामात उशीर होतच असतो. पण आम्ही उमटे धरण कमिटी असेल यांच्या मार्फत आणि जे पण आजूबाजूला आमच्या कंपनीज आहेत किंवा जे पण संघटना आहेत, मित्रपरिवार आहेत, त्यांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही आमच्याबरोबर या आणि आपण सगळे मिळून गाळ काढूया. जसं JCB असेल, पोकलन असेल, ट्रक असेल आणि ही माती ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जा, पण हा गाळ निघाला पाहिजे. एकूणच शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना असेल ती कार्यान्वित करण्यासाठी किंवा ज्या तुटलेली जॅकवेल असेल किंवा पूर्णतः निखळलेले दगड असतील आणि एकूणच जी बकाल अवस्था झालेली आहे त्यासाठी साधारणतः किती निधी लागणार आहे आणि आपण किती मागणी केलेली आहे? अंदाजित निधी 5 करोड तरी हवा आहे, जेणेकरून त्यातला गाळ निघेल आणि त्याचं काहीतरी सुशोभीकरण होईल, जेणेकरून आपल्याला त्या धरणावर जाता येईल. कारण आज धरणावर जायला पण रस्ता नाहीये आणि त्यामुळे काही आपले आमच्यासारखे जे कोणी आहेत त्यांना पण तिथे पोचता येत नाहीये. आम्हाला अगदी पोट तिडकीनी धरण साफ व्हावं अशी इच्छा आहे आणि माझ्या महिला वर्गाला पाणी मिळावं यासाठी मी पोट तिडकीनी प्रयत्न करतोय. पण बघूया आता याच्यात किती यश येते. सर, प्रशासन जे आहे ते प्रशासनाने खऱ्या अर्थानं या उमटे धरणाकडे लक्ष दिलं असतं तर इतकी जी गावं 47 गावं 33 आदिवासी वाड्या आणि त्यातली हजारोची लोकसंख्या आहे त्यांचा हा प्रश्न सुटला असता. प्रशासन असेल किंवा तत्कालीन लोकप्रतिनिधी असतील यांचं हे अपयश म्हणावं सर? नक्कीच मी म्हणेन हे अपयशच आहे. कारण पाणी हे जीवनाचं मेन मूल म्हणजे काय म्हणणं, पाण्याशिवाय जीवनच नाहीये. जर तुम्ही असा प्रश्न सोडू शकत नसाल तर हे नक्कीच अपयश आहे. काय सांगाल आता पुढची भूमिका आपली काय असणार? बघा, मला माझ्या महिला मतदारांनी किंवा माझ्या जनतेने मला माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलाय. मला पाणी प्रश्न सोडवायचा आहे तेव्हाच मी शांत बसेन. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.